कधी कधी काय होतं, कुणाला बेसन सूट होत नाही, तर मग त्या व्यक्तीला शेव खायची आहे पण बेसन सूट होत नाही, तर आमच्याकडे मुगाची शेव आहे की कुरकुरेच्या ऐवजी हा गुड ऑप्शन फॉर किड्स की हे पेरी पेरी ज्वारी पफ्स आहे. साबुदाणा खिचडी ड्राय मिक्स हे आमचं हाय सेलिंग प्रोडक्ट आहे. खिचडी ही ड्राय फॉर्म मध्ये आहे, चिवड्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता. कडबोळी ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिवाळीतच बघायला मिळतात, पण आमच्याकडे कडबोळी 12 महिने मिळतात. नाचणीची चकली आहे, कॉर्नची चकली आहे, लसूण चकली, मूग चकली, भाजणी चकली. स्पेशालिटी आहे की आम्ही घरी चक्का लावून त्याच्यापासून श्रीखंड बनवतो, त्यामुळे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाही. ओरिजिनल टेस्ट याची तुम्हाला याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. नमस्कार, मी स्नेहा गावकर आणि मज्जा पिंक मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता मुलांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि आता मुलं 2 महिने घरातच आहेत. बरं, या सगळ्यात त्यांचा खाऊचा डब्बा भरून ठेवायचा हा प्रश्न सगळ्या पालकांसमोर आहे. तर काळजी करू नका, त्रुशी फूड्स तुमचा हा खाऊचा डब्बा भरणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला यायचंय कांदिवली येते. मी आज त्रुशी फूड्स मध्ये नेमकं काय काय आहे हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला याचा ऍड्रेस सांगते. कांदिवली मेट्रो स्टेशन वरून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर हे त्रुशी फूड्स आहे, जे की चारकोप एरियामध्ये येतं आणि तुम्हाला इथे यायचं आहे आणि खूप सारी शॉपिंग तुमच्या मुलांसाठी करायची आहे. इथे नेमकं काय काय आहे, सात्विक पौष्टिक असं हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. त्रुशी फूड्स मध्ये आपण आलोय आणि इतकं सुंदर आणि सिस्टमॅटिक दुकान आहे. मला बघता क्षणी आवडलं. बाहेरून खूप छोटस आहे पण खूप सुंदर तुम्ही हे ठेवलंय. त्रुशी फूड्सच्या फाउंडर आपल्या बरोबर आहेत, तृप्ती मॅम. नमस्कार, मज्जा पिंक मध्ये तुमचं स्वागत आहे. येस, सो आज आपण त्यांच्याकडे नेमकं काय कलेक्शन आहे, तुमचा खाऊचा डब्बा भरायला ते काय घेऊन आल्यात किंवा त्यांचं काय स्पेशालिटी आहे हे सगळं आज आपण पाहणार आहोत. मॅम, कुठून सुरुवात करूया? आमच्याकडे काय काय मिळतं? आमच्याकडे अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्यांना आवडणारे घरगुती ड्राय स्नॅक्स मिळतात. याच्यामध्ये रोस्टेड प्रकार आहेत. बेसिकली आमचं आहे की जो आपला दिवाळीचा फराळ असतो, जो चकली, चिवडा, शेव आणि शंकरपाळी, हे प्रकार आम्ही मिलेटमध्ये सुद्धा बनवतो. कारण कधी कधी काय होतं, कुणाला बेसन सूट होत नाही, तर मग त्या व्यक्तीला शेव खायची आहे पण बेसन सूट होत नाही, तर आमच्याकडे मुगाची शेव आहे. ती मुलांसाठी पण आहे. बाहेरनं मुलं कुरकुरे खातात, त्यापेक्षा मुगाची शेव, चीज शेव म्हणून मुलं आवडीने खातात. रोस्टेड पफ्स आहे माझ्याकडे प्रोडक्ट. येस, आता जसं मी म्हटलं मुगाची शेव, तर हे आमचं प्रोडक्ट आहे मुगाची. आणि माझे सगळे प्रोडक्ट हे फूड ग्रेड पाऊच मध्ये पॅक असतात, त्यामुळे ट्रान्सपरंट पॅकिंग तुम्हाला माझ्या प्रोडक्ट मध्ये दिसणार नाही. कारण ट्रान्सपरंट पॅकिंग सनरेजमुळे डायरेक्ट प्रोडक्ट क्वालिटीवर फरक पडतो, म्हणून आम्ही सगळे पॅकिंग हे फूड ग्रेड पाऊच मध्ये करतो. आमच्याकडे सॅम्पल्स प्रत्येक वेळेला उपलब्ध असतात. तुम्ही सॅम्पल खाऊन पदार्थ घेऊ शकता. सगळे प्रोडक्ट माझे सर्टिफाईड आहेत. कुठलं तेल वापरतो, काय पदार्थ वापरतो, हे सगळं ह्याच्यामध्ये असतं. ही मुगाची शेव आहे. हे आमचं हाय सेलिंग प्रोडक्ट आहे. सिनियर सिटीजन मुलं आवडीने खातात. वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे पफ्स आहेत, दॅट इज रोस्टेड. की कुरकुरेच्या ऐवजी हा गुड ऑप्शन फॉर किड्स की हे पेरी पेरी ज्वारी पफ्स आहेत. तसेच हे सॉल्टेड आहेत. हे चटणी किनोवा पफ आहेत. ह्याच्यात आम्ही डिहायड्रेटेड चटणी पावडर वापरून त्याला एक ट्विस्ट देतो की सुकी चटणी पावडर. हे पीस प्रोटीन, म्हणजे हे आपण वाटाणा, हिरव्या वाटाण्याच्या डिहायड्रेशन पासून बनवलेलं हे रोस्टेड प्रोडक्ट आहे. तसंच उपासाची भरपूर रेंज आमच्याकडे मिळते. साबुदाण्याची चकली च्या स्टिक्स आहेत. साबुदाणा खिचडी ड्राय मिक्स हे आमचं हाय सेलिंग प्रोडक्ट आहे. खिचडी ही ड्राय फॉर्म मध्ये आहे, चिवड्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता. फराळी चिवडा प्रीमियम ड्रायफ्रूटचा. तसंच केळे फराळी चिवडा, केळ्याचा चिवडा, ज्यांना बटाटा सूट होत नाही त्यांच्यासाठी केळ्याचा चिवडा पण आमच्याकडे आहे. डायबिटीज वगैरे, येस, आणि जैन प्रोडक्ट आहे. आणि बटाटा सळी चिवडा हा तिखट आहे, हा रेग्युलर असतो. पण हा सुद्धा आपण याच्या उपवासासाठी, कारण ह्याच्यामध्ये मिरची पावडर ही काश्मीरी आहे, जी उपासाला चालते. असे बरेच प्रकार आहेत. शिवाय रोस्टेड पदार्थ आमच्याकडे आहेत. मखाना चिवडा आहे,
मिलेट चिवडा आहे. येस. हे सगळे आणि ट्रेडिशनल मराठी पदार्थ तर 12 महिने आमच्याकडे मिळतात. चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे. हल्ली कडबोळी ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिवाळीतच बघायला मिळतात, पण आमच्याकडे कडबोळी 12 महिने मिळतात आणि फ्रेश स्टॉक, लिमिटेड प्रोडक्ट्स आम्ही प्रोडक्शन करतो. आणि प्राइस रेंज सुद्धा म्हणजे रिझनेबल आहे, जी सगळ्यांना परवडेल. Yes, सर्वसामान्य असो किंवा कोणी मोठी व्यक्ती आली तर त्यांना सुद्धा ही घेण्यासाठी परवडण्यासारखं आहे. आणि पाऊच पॅकिंग असल्यामुळे तुम्ही ट्रेनमध्ये, बसमध्ये, कारमध्ये सुद्धा हे इझी टू ईट होतं. काही याचं नरम पडत नाहीत पदार्थ, मुळात वापरता येतात. येस. मला आणखी एक आवडलं की डाएट साठीचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. म्हणजे जसं की तुम्ही आता मखाना आणि दाखवताय किंवा मिलेट मिक्स आहे. हो, ज्वारीचा चिवडा आहे, म्हणजे पोह्याचा आवडत, नाचणीची भेळ होती, नाचणीची भेळ आहे. म्हणजे हे एक ह्याच्यात कांदा टोमॅटो घालून तुम्ही डाएट भेळ म्हणून पण ते नरम नाही होणार त्याचे कुरमुरे ते? म्हणजे जेव्हा असं आपल्याला लाईव्ह भेळ खायची आणि हेल्दी खायची तर तुम्ही, आणि नॉर्मली तुम्ही असंच ही मिड टाइम, टी टाइम स्नॅक्स म्हणून मुलांना पॅकेट असतं. ह्याची प्राइस आहे 120. नाही, हे 200 ग्रॅम सगळे पॅकेट्स आहे. पॅकेट्स मध्ये सगळे 200 ग्रॅम मध्ये, म्हणजे तुम्हाला 1 किलोची क्वांटिटी हवी तरी आम्ही पॅकेजिंग 200 ग्रॅमचं देतो, कारण त्याचा फ्रेशनेस टिकावा. माझ्याकडे नाचणी चकल्यांमध्ये खूप प्रकार आहेत. नाचणीची चकली आहे, कॉर्नची चकली आहे, अच्छा, लसूण चकली, मूग चकली, भाजणी चकली. म्हणजे कुठलाही पदार्थ सूट होत नसेल तर त्याला एक ऑप्शन आमच्याकडे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मिळेल. तसंच मी दाखवू शकते. शेव मध्ये पण मुगाची शेव, तिखट शेव, गार्लिक शेव, काही चटपटीत हवंय ते लिंबू मिरी शेव. पुऱ्या आहेत माझ्याकडे, बाजरी पुरी हे आमचं प्रोडक्ट हाय सेलिंग आहे. हे एक हेल्दी, ह्याच्यात मेथी आणि बाजरीपासून बनवलेल्या टी टाइम पुऱ्या आहेत डायबिटीज पेशंट्सना, आणि हे 12 महिने मिळणारे प्रोडक्ट आहे. कॉमन नाही आहेत. बाकरवडी पण आहे, पण त्याच्यामध्ये मेथीचा व्हेरियंट आहे की प्लेन बाकरवडी नाहीये, मेथी बाकरवडी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत असा एक ट्विस्ट आहे की जो हेल्दी ऑप्शन होऊ शकतो. येस. आणि मला एक आवर्जून सांगायला आवडेल की तृषी फूड्सची आता भुरळ कलाकारांना सुद्धा पडली आहे. सो मी आल्या बघितलं की इथे जुईचा फोटो दिसला, म्हणून मी विचारलं जुई, तर म्हणाले की आमचे प्रोडक्ट्स कलाकार सुद्धा घेतात. सो कलाकारांना सुद्धा यांच्या प्रोडक्टची भुरळ आहे. आणि मी आवर्जून सांगेन की यांचे रेट्स खूप हाय नाही आहेत. जरी दुकान खूप सुंदर असलं, बाहेरून भीती वाटते आपल्याला दुकान बघून की जाऊ की नको, असं बरीच लोक विचार करतात, पण तसं नाहीये. 120-100च्या या रेंजमध्येच हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. आणि मुळात क्वालिटी, तेल, आपण कोणत्याही तेलावर भाजलेलं किंवा असं काही प्रोडक्ट्स असतो ते घ्यायला भीती वाटते आपल्याला, मुलांना देऊ की नाही देऊ, पण असं काही नाहीये. शाश्वती देऊन सांगू शकतो की हे प्रोडक्ट्स चांगल्या तेलात बनवलेले आहेत किंवा हायजीन एक प्रकारची आहे ती मेंटेन केलेली आहे. आणखी काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळं आपण पाहणार आहोत. येस. सो नेक्स्ट आहेत लाडू, जे घरगुती लाडू आहेत किंवा काय. आपण बघूया मॅम कडून, ऐकूया की त्या लाडवाची खासियत काय किंवा ते कोणासाठी आहेत. आमच्याकडे तुम्हाला एक 7 ते 8 प्रकारचे पौष्टिक लाडू मिळतात. आमची USP आहे की आमचे सगळे लाडू हे गुळापासून तयार केलेले असतात. बेसनाचे लाडू सुद्धा आम्ही बाय ऑर्डर गुळातलेही करून देतो. आता आमच्याकडे बघाल तर तुम्ही ज्वारीचे लाडू, नाचणीचे लाडू, डिंकाचे लाडू, मेथी, बेसन, ड्रायफ्रूटचे लाडू, ह्याच्यामध्ये साखरही नाही आणि गुळही नाही आहे. हे मधापासून तयार केलेले असतात. पण हे किती दिवस राहतील? ह्याची शेल्फ लाईफ असते 2 महिने. हो, आणि साजूक तुपातले लाडू आहेत. साजूक तूप, चांगल्या पद्धतीचा गुळ वापरून आम्ही हे लाडू करतो. आणि मधल्या वेळेचा खाऊ म्हणून मुलांना बेसिकली ह्याच्यामध्ये आम्ही चॉकलेट घालून सुद्धा लाडू करून देतो. नाचणी कस्टमाइज ऑप्शन्स आमच्याकडे सगळे मिळतात. मधल्या वेळेचा आपल्यालाही भूक लागली, ऑन गो जाताना आपण काहीतरी मंचिंग, त्याच्यापेक्षा एखादा लाडू खाल्ला तर हे आपल्याला हेल्दी. सकाळी उठल्यावर सुद्धा तुम्ही एक लाडू, दूध, असं सिनियर सिटीजनना घरात ठेवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. आणि सगळ्या लाडवांमध्ये माझे ड्रायफ्रुट्स, गूळ, तूप सगळं व्यवस्थित प्रमाणात. पॅकेजिंगच त्याचं इतकं सुंदर आहे. आणि हे आहेत कुकीज ना, आम्ही विशेषतः उपवास म्हणजे फराळासाठी ह्या कुकीज बनवतो. हे फराळात खाऊ शकतो. फराळात ह्याच्यामध्ये मैदा नाही. हे राजगिरा, वरीचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ, ह्याच्यापासून भरपूर ड्रायफ्रुट्स आणि ह्याच्यापासून हे फराळी कुकीज आहेत. उपासाला
तुम्ही खाऊ शकता. येस, उपवासाला आपल्या समोर बरेच जण काय काय खातात सो आपल्याला पण वाटतं. हे आम्ही ओट्सच्या oats आहेत. कुकीज आहेत. काजू गुलकंद, ओट्स, राजभोग अशा वेगळ्या प्रकारचे ओके, कुकीज आहेत जे जे तुम्ही हो. सेल. त्याचप्रमाणे आमच्याकडे पुरणपोळ्या, गुळपोळ्या ह्या गोष्टीही आहेत. ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत थोड्या वेळात. ते आमचं बनतंय, रेडी होतंय. येस. आणि लहान मुलांना काही चटपटा हवा असेल नाचोस मध्ये वगैरे तर किंवा सगळे एअर chips फ्राईड मध्ये. चिप्स आहेत हे. येस, सगळे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बाहेर आपल्याला सगळे प्रकार दिसतात, नाचणी, ब्रोकली, हा. बीटरूट, पण आमच्याकडे ब्राऊन ब्रोकोली पण आहे? ब्रोकलीही आहे हा, आणि हे ब्राऊन वेगळं काहीतरी. राईसही आहे. उकड्या तांदळापासून बनवलेली chips. 110 रुपयाला आहे ब्रोकोली. असं काहीतरी वेगळं. बरं, Yes. मला ब्रोकोली आवडत नाही वैयक्तिक, म्हणजे ते नाही खात मी, पण असं काही चिप्स असेल तर मी ट्राय करू शकते. आणि तसे हे मी जसं म्हटलं, हे ब्राऊन राईस उकड्या तांदळापासून बनवलेले chips. उकडीचा तांदूळ गावचा जो असतो त्याच्यापासून. आणि हे एअर फ्राईड आहेत. हे डाएटलाही चालतात आणि मुलं आवडीने तेल खातात. नाही ना याच्यात. आणि हे सगळ्याचं मिक्सचर हे 3 in 1. हे सगळे मिक्स आहेत. हे भारी आहे. हे म्हणजे कोणतं कलरफुल चूज करून तुम्ही खाऊ शकता. आणि मुलं पण कलरफुल खातात. येस. टिफिनला, बर्थडे पार्टीजला. म्हणजे आपण जे ऑइली पोटॅटो वेफर्स घेतो त्याच्यापेक्षा हे ऑप्शन येस. ह्याच्यासाठी वापरतात. पण हे जर मला हवं असेल, मी राहते कल्याणला, तर मी ऑर्डर कसं करू? पण आमच्याकडे लोकली इकडे स्विगी झोमॅटोचे पण ऑप्शन्स Okay. आहेत. आणि आम्ही मुंबई आणि मुंबई बाहेर, महाराष्ट्राबाहेर कुरिअरने पण सगळे ड्राय स्नॅक्स, आमचं दिवाळीचा फराळ, हे ड्राय स्नॅक्स Okay. आमचे कुरिअरने जातात. येस. त्याच्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर देते, तो तुम्ही कॅप्शन ऍड करा आणि मी सगळ्यांना ऑर्डर्स कुरिअरने देऊ शकते. येस. सो तुम्हाला तुमच्या खाऊच्या डब्यातला किंवा खाऊचा डब्बा भरण्यासाठी जर हा खाऊ हवा असेल सात्विक, पौष्टिक, तर मी दिलेल्या नंबरवर म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि खूप सुंदर पॅकिंग सकट हे तुमच्या घरी पोहोचेल याची खात्री आहे. सो आपण वाट बघतोय, मोदक तयार होत आहेत आणि मी लवकरच तुम्हाला जॉईन होते. येस, वाव. सो मोदक तयार होत आहेत आणि येल्लो कलरचा मोदक आहे तो मी खाणार आहे, कारण तो आहे आंब्याचा मोदक. आंब्याचाच ना मॅम? आमरसापासून तयार. येस, आमरसापासून तयार झालाय. आणि उकडीचा मोदक तर आपण नेहमीच खातो. सो हे मोदक रेडी होत आहेत. सो त्याची आपण वाट बघत होतो. आता ते रेडी होऊन बाहेर येतील. सो मी पुन्हा तुम्हाला दाखवेन. कृषी फूड्सची आणखी एक खासियत आहे आणि ती म्हणजे असे गिफ्टिंग बॉक्स, काय म्हणतो, कस्टमाइज बॉक्स. कस्टमाइज काय काय मिळेल? स्नॅक्स बॉक्स आहेत. ही आमची कॉन्सेप्ट आहे. ही मुलांसाठी, कॉर्पोरेट मीटिंगसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. याच्यामध्ये ॲज पर युअर ओकेजन आणि ॲज पर युअर चॉईस आम्ही मेनू कस्टमाइज करून देतो. म्हणजे जसं तुमच्याकडे पूजा असेल तर मग ह्याच्यामध्ये आपण एखादा मस्त गरम गरम उकडीचा मोदक, कोथिंबीर वडी, त्याच्याबरोबर आमच्या रेंजमधलं एखादं छोटं पाकिट चिवड्याचं, चकलीचं, तसं आणि अजून जे तुमच्या चॉईसचे ऑप्शन्स आहेत. हेच जर मुलांसाठी असेल तर मुलांच्या चॉईसचे ज्यूस येतात, मिनी समोसे येतात, चायनीज समोसे, चीज समोसे, मिनी पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज असंही आपण करतो. आणि कॉर्पोरेट मीटिंग्स असतील तर त्याच्यासाठी आपण केक म्हणजे मफिन्स, ज्यूस पॅकेट्स आणि त्याच्याबरोबर जे तुम्हाला हवं असेल व्हेज पफ, व्हेज रोल असंही ऍड करून देतो. म्हणजे जसं ओकेजन असेल आणि जसा इव्हेंट असेल त्याप्रमाणे आपण. किती लोकांपर्यंतची ऑर्डर? आपण अगदी 10 ते पुढे किती बॉक्सेस असले तरी आपण करून घेतो. येस. सो तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल, ऑफिसमध्ये काही आहे, पार्टी द्यायची आहे कोणाला आणि बॉक्स पॅकिंग द्यायचंय जे की ते कॅरी करू शकतील, किंवा बर्थडे पार्टी आहे मुलाची आणि द्यायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. कृषी फूडला कनेक्ट व्हा आणि त्यांच्याकडून तुम्ही काय रेंजमध्ये ते बसू शकतं किंवा तुम्ही तुमची रेंज सांगितली तर त्या रेंजमध्ये आपण तुम्हाला अर्थात सजेस्ट करतील. असं नाहीये की त्या नाराज करतील, पण प्रोडक्ट आणि क्वालिटी बघून त्याची रेंज असेल अर्थातच. आणखी एक आहे जे मी इथे ठेवलंय, बरेच वेळापासून मी वाट बघतीये त्याची, श्रीखंड. आणि हे आहे आम्रखंड, आंब्याचं आम्रखंड आणि श्रीखंड, जे त्यांनी स्वतः घरी बनवलंय किंवा स्वतः तुम्ही बनवता. हो, माझी टीम आहे, आम्ही सगळ्या मिळून हे करतो. आणि आम्ही ह्याची स्पेशालिटी आहे की आम्ही घरी चक्का लावून त्याच्यापासून श्रीखंड बनवतो. त्यामुळे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाही, ओरिजिनल टेस्ट ह्याची तुम्हाला याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही जसं मगाशी मला काहीतरी म्हणालात की ते 15 दिवस हो, याची शेल्फ लाईफ फ्रीज मध्ये तुम्ही हे 15 दिवस ठेवू शकता, कारण ह्याच्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसतात. हे आपण दुधाचं दही लावून चक्का करून त्याचं केलेलं.
म्हणून ते जास्त इतकंच नाहीये तर आणखी एक दाखवते जेव्हा माझं फेवरेट आहे पियुष. मी ओपन करू मॅम? हो हो हो. हे पियुष आहे. दादरला गेलो की आपण मम्मी पप्पांकडे जिद्द करायचो की मला पियुष हवंय, पण ते पियुष आता कांदिवली चारकोप मध्ये सुद्धा मिळतंय आणि ओरिजिनल आहे स्वतःच. हो तुम्ही नक्की पिऊन मी आता एक सिप पिऊन बघते. येस, ओरिजिनल आणि वेलची वेलची, केशर, जायफळ. सो हे पियुष हवं असेल किंवा मोठं पण मिळतं ना बॉटल ह्याची. हा तुमच्या रिक्वायरमेंट कसं आम्ही लोकांना एक छोटं आणि हे आपण स्नॅक्स बॉक्स मध्ये एक वेगळं हे म्हणून नक्की करताय. आणि अजून एक सांगायचंय, परत अगेन मी सांगते, मोदक येत आहेत बनतायत, पण तत्पूर्वी आमरस सुद्धा आहे इथे आणि आज तो संपलाय, पण एक पॅकेट उरलाय त्यांचं, ते मी दाखवणार आहे तुम्हाला. येस, तर ही पियुष मी आता पिऊन संपवणार आहे आणि आता मी त्या मोदक सुद्धा खायचेत मला, तुम्हाला मी सांगितलंच. तर हे सगळं मला आता तुळशी फूड्स मध्ये खायचंय आणि आता मी तुमचा निरोप घेतेय. तुम्हाला सुद्धा याची चव घ्यायची असेल किंवा मोदक खायचे असतील किंवा सात्विक पौष्टिक असे कुरकुरे स्नॅक्स आयटम्स तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला यायचे तुळशी फूड्सला, जे की आहे कांदिवली मेट्रो स्टेशन वरून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. आणि जर तुम्हाला येता येणार नसेल तर तुम्हाला हे सगळं प्रोडक्ट्स ऑनलाईन ऑर्डर सुद्धा तुम्ही करू शकताय. त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलाच आहे आणि स्क्रीनवर सुद्धा आहे. सो त्यांच्याशी संपर्क साधा आणि भरपूर शॉपिंग करा खाऊची आणि खाऊचा डब्बा फुल करा. बरं, आता मी निरोप घेतेय. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.